राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रोग्राम 2024. ठीक आहे. आपले इथले जे ट्रेनर आहे आदर सर इथं ट्रेनिंग देतात, बरोबर आहे. तुम्ही ट्रेनिंग घेतात. असं जिल्ह्याभरामध्ये आमचे 587 शाळा आहे. ओके. 1 मी असं पकडतो, हात सुटतोय का? आपल्याकडे टेक्निक यूज करायची. हँड 0 ब्लॉक सुटला. काय केलं आता? हे पकडला आहे. कस का सुटला? मी असं केलं तर सोड. आता सोड, छोडो छोडो. सुटतोय का? भैया जाऊ दे भैया. भैया सोड प्लीज. भैया सोड. भैया सोड. सोडायला भाई. भैया सोडतोय का? नाही सोडत ना. का दया माया करणार तुमच्यावर? सांगा, दया माया करून जाऊ दे सोडून. कोणी सोडणार नाही. त्यावेळेस आपल्याला यूज करायचं टेक्निक. आता मी लाईक दिस स्ट्रेट हँड, शोल्डर स्ट्रेट. हे हँड तुम्हाला 0 बनलं, सुटलं. परत काय सुटलं? लॉक. दिसते लॉक 0 बनलं. हे ऑटोमॅटिकली तुमचा हात काय आलं? लॉक झाला, सुटला. अशा भरपूर टेक्निक तुम्हाला आल्या पाहिजे. ठीक है. मेरा नाम रिफत शेख मुबीन है। मैं 9C की तालिबा हूँ। मैं ज़िला परिषद कन्या पाठशाला में पढ़ती हूँ। हमें सेल्फ़ डिफेंस सिखाने के लिए अज़हर सर आते थे। उन्होंने हमें सेल्फ़ डिफेंस सिखाया, जिससे हमें ये फ़ायदा होता है कि फ्यूचर में कभी हमें कोई सताया तो हम सेल्फ़ डिफेंस का इस्तेमाल कर उन्हें सबक सिखा सकते हैं। मी दीपाली शिवाजी मापारी, शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेरखेडा इयत्ता 8वी वर्गात शिकत असून आमच्या शाळेमध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण घेण्यात आले. त्या शाळेतील सर्व मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात संकटकाळी स्वतःचा बचाव कसा करावा याची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढवला. मी स्वतःचा बचाव करू शकते. मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने खूप छान उपक्रम राबवला आहे. मी एस.वाय. भुजंग, मुख्याध्यापक जिल्हा परिषद कन्या प्रशाला जालना. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रकल्पांतर्गत जो आत्मसंरक्षणाचा जो भाग सर्व शिक्षा अभियान मुंबई यांच्या माध्यमातून सुरू आहे तो खरंच प्रशंसनीय आहे. त्यामुळे मुलीमध्ये आत्मसंरक्षण, देशप्रेम, राष्ट्रभक्ती व शिस्तीचं काटेकोरपणे पालन होण्यास मदत झाली. या प्रकल्पांतर्गत आमच्या विभागामध्ये निवृत्ती डिघे, अनिकेत भुतेकर व अझर खान यांच्या खास मार्गदर्शनामुळे मुलीमध्ये आत्मसंरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं योगदान त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. म्हणून या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळेत येणाऱ्या वर्ग 6वी ते वर्ग 9वीपर्यंतच्या मुलीमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होऊन विद्यार्थी निर्भयपणे शाळेत येण्यास व बाहेर फिरण्यास त्या ठिकाणी बरीच मदत झाली असे माझी खात्री आहे. हे मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो. मी अक्षरा प्रवीण कुलकर्णी, PM-श्री जिल्हा परिषद प्रशाला सेलगाव येथे शिकते. मी बाहेर गावाहून शाळेत येत असताना मला अगोदर भीती वाटत होती, पण आमच्या शाळेत समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत आम्हाला कराटे शिकवले गेल्यामुळे मला मनामध्ये बिलकुल भीती वाटत नाही. माझं नाव कल्याणी दिलीप शिंदे, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला मुलांची जालना. गेल्या 1 महिन्यापासून चंचल मॅडम आम्हाला सेल्फ डिफेन्स शिकवत आहे. त्यांनी खूप छान प्रकारे सेल्फ डिफेन्स आम्हाला शिकवलेले आहे. आता मी म्हणू शकते की माझ्यावर जर हल्ला झाला तर मी स्वतः माझं संरक्षण करू शकते. राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रकल्प सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आमच्या शाळेमध्ये गेल्या 3 महिन्यापासून चालू आहे. या प्रकल्पाचा आमच्या विद्यार्थ्यांना खूप असा फायदा झालेला आहे, कारण बहुतांश विद्यार्थी आमच्या शाळेतील हे ग्रामीण भागातून अपडाऊन करतात, ये जा करतात. खरपुडी असेल, राममूर्ती असेल, देवमूर्ती असेल, या सर्व ग्रामीण भागातून खेडेगावातून मुले अपडाऊन करत असतात. डेली ते बसमधूनच प्रवास करतात. तर बसमधून
येत असताना त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. तर ही भीती घालवण्यासाठी आम्हाला या प्रकल्पाचा खूप असा फायदा झालेला आहे आणि प्रकल्प राबवत असताना अनेक अडचणी आल्या, पण त्यावरही या विद्यार्थ्यांनी, या शिक्षकांनी, जे ट्रेनिंग देणारे शिक्षक आहेत त्यांनी त्यावर मात केलेली आहे. अतिशय सुंदररित्या त्यांनी हा प्रकल्प राबवलेला आहे, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेले. मुलींमध्ये या प्रकल्पामुळे एक छान अशी प्रकारची हिंमत बळावलेली आहे. मुलींना निश्चितच याचा फायदा झालेला आहे. भविष्यामध्ये देखील मुलींना याचा फायदा होईल. मुलींमध्ये नेतृत्व गुण याचाही विकास झालेला आहे. त्यानंतर मुलींची हिंमत तर वाढलेलीच आहे, पण शाळेत येताना जाताना जी त्यांच्यामध्ये भीती होती ती भीती त्यांची कमी झालेली आहे. म्हणजे निश्चितच या ट्रेनिंगचा आमच्या शाळेसाठी, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खूप असा फायदा झालेला आहे. आणि मी तर असं म्हणेन की जर हा प्रकल्प आमच्यासाठी जरी राबवला तर आम्ही देखील विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊ आणि वर्षभर 3 महिन्याच्या ऐवजी 2 महिन्याच्या ऐवजी जर वर्षभर हा प्रकल्प राबवला तर माझं नाव अंजना मारुती गुंजाळ. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बदनापूर. राणी लक्ष्मीबाई या प्रोग्राममुळे मला खूप फायदा होत आहे. तरी आमच्या सगळ्या मुली खूप छान अशा प्रकारे कराटे शिकलेल्या आहे. धन्यवाद. थँक्यू.